PMAYG.gov.in या वेबसाईटवरती आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी वेबसाईटवरती आपल्याला या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी मी ऑप्शन ओपन केलं. या ठिकाणी या ऑप्शनला आपल्याला सर्वात अगोदर निवडायचं आहे 35,000 रुपये वाढीव अनुदान कसं चेक करायचं संपूर्ण माहिती घेणार होती. त्यासाठी या ऑप्शनला अगोदर क्लिक करायचे. वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे. त्या तिकडून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकता. तुमचं वाढीव अनुदान येणार का नाही ते सुद्धा तुम्ही घर बसल्या चेक करू शकता. पुढचं जे आहे तुम्ही याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर हा इंटरफेस ओपन होणार आहे. मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नंबर, बेनिफिशरी ID टाकायचा आहे आणि या कॅप्चेचे उत्तर द्यायचं आहे जे आहे 3+7 असं आहे. 3+4 = 7 असं आल्यानंतर टाकल्यानंतर तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की रजिस्ट्रेशन नंबर कुठून आणायचा, बेनिफिशरी नंबर कुठून आणायचा. तुम्ही जेव्हा तुमचं PMAYGच्या याच्यावर तुमचं गावाचं स्टेटस बघता, तुमचं नावाचं स्टेटस बघता, तिथे बेनिफिशरी रजिस्ट्रेशन नंबर असतो. तो रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करून इथं पेस्ट करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सबमिट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर अशा प्रकारे हा इंटरफेस. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता फॉर्म ओपन झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी तुमचं स्टेट दिसणार आहे, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचं गाव दिसणार आहे. या ठिकाणी तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता. त्यानंतर खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे हा इंटरफेस संपूर्ण वेबसाईटवरती अशा प्रकारे वाढीव अनुदान तुम्हाला दिसणार आहे. मित्रांनो या ठिकाणी बघू शकता 35,000 रुपयाचं वाढीव अनुदान या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. तुमचं जे आहे PMAYG या ऑप्शन इथं दिसणार आहे. त्यानंतर खाली जे आहे मित्रांनो GGRAH या ऑप्शनवरती जो ऑर्डर नंबर आहे त्याच्यावरती चेंजेस आलेले आहे आणि त्या चेंजेसमध्ये तुमचा जो 35,000 रुपयाचं वाढीव अनुदान आहे तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर मित्रांनो खाली या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणखी इथं ऑप्शन दिलेलं बघा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2026 आणि 27साठी इथे वाढीव अनुदानसुद्धा इथे 35,000 रुपये परत दाखवत आहे. या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी 35,000 रुपये वाढीव अनुदान दिसत आहे. कारण या ठिकाणी सुद्धा DBT झालेले नाही, म्हणजे 2-3 दिवसामध्ये या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. म्हणजेच हे इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी तारीखसुद्धा अपडेट होणार आहे. आजची तारीख आज जमा झाला किंवा आजची तारीख अपडेट व्हायला जरा वेळ लागतो. तारीख अपडेट होण्यासाठी ऑनलाईन असल्यामुळे अगोदर पैसे DBTने खात्यात जमा होतात, नंतर हे अपडेट पुढचं येत असते. ही महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो. जवळच्या मित्रांनो शेअर करा. अशा नवीन अपडेटसाठी चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.